नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी डॉक्टर शैलेश लोखंडे. पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. पशुपालन करीत असताना गोचिड नियंत्रण करणे खूप महत्त्वाचे आहे. जर आपण गोचिड नियंत्रण केले नाही तर आपला पशुपालनाचा व्यवसाय हा कधीही फायद्याचा ठरू शकत नाही. तर गोचिड नियंत्रण करणे कसे फायद्याचे आहे याविषयी आज आपण बोलूया. तर गोचिड काय आहे हे सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया. तर गोचिड हा एक बाह्य परजीवी आहे जो की जनावरांच्या शरीरावर राहून त्याचे रक्त शोषण करतो आणि जनावरांसाठी खूप त्रासदायक असा तो एक बाह्य परजीवी आहे. ह्याचबरोबर तो रक्त शोषत असल्यामुळे आपण जनावरांना कितीही सकस आहार दिला, जनावरांना कितीही खाऊ घातले तरी ते त्यांच्या अंगी लागत नाही, कारण ते गोचिड जे आहे ते त्यांचे रक्त शोषत असतात व ते खूप त्रासदायक असतात व खूप घातक सुद्धा असतात. आता घातक मी याच्यासाठी म्हणत आहे कारण या गोचिडांपासून बरेचसे जीव घेणे जे आजार आहेत ते या जनावरांमध्ये पसरतात. तर गोचिडाच्या भरपूर जाती असतात, जशी गोचिडांमध्ये सॉफ्टिक, हार्टिक अशा भरपूर प्रकारच्या जाती आहेत. तर गोचिड खास करून जनावरांमध्ये जे 3 घातक रोग पसरवत असतात ज्यामुळे जनावर दगावण्याची खूप दाट शक्यता असते. तर यामुळेच गोचिड नियंत्रण जर आपण केले नाही तर आपले खूप मोठे नुकसान होऊ शकते. तर गोचिड नेमके काय आहे, तर गोचिडाबद्दल मी आपल्याला थोडक्यात पण महत्त्वाची माहिती सांगणार आहे आणि त्याचबरोबर गोचिड जे अत्यंत जीवघेणे असे 3 आजाराचा प्रसार व प्रचार करतात तर त्या रोगाबद्दल सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेलवाल्या आयकॉनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळत राहील. गोचिड हा फक्त गाई म्हशींमध्येच नाही तर सर्व प्रकारच्या प्राण्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि गोचिड हा जसे की शेळ्या, मेंढ्या, कुत्रे, गाई, म्हशी या सगळ्या प्राण्यांवर त्याचा प्रादुर्भाव आपल्याला आढळून येतो. आणि गोचिडाचे प्रजनन हे फार वेगाने होते आणि गोचिडाची एक जोडी जी असते नर आणि मादी, तर ही एक जोडी दर 3 आठवड्यांनी जवळपास 3000 अंडी देतात आणि त्या 3000 अंड्यांपैकी जवळपास 2000 पिल्ले जगतात. आता यावरूनच आपण विचार करू शकतो की गोचिडाचा जो प्रसार होतो तो किती झपाट्याने जनावरांमध्ये होऊ शकतो. जनावरांच्या अंगावर फार तर एकूण गोचिडापैकी आपल्याला 5 ते 10% गोचिड जे आहे ते दृष्टीस पडतात. बाकीचे जे 90 ते 95% गोचिड असतात ते सांदी सपाटीत लपून बसलेले असतात. त्यामुळे कधीही आपण गोचिडाचे ज्या वेळेस निर्मूलन करतो, गोचिड नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतो तर त्यावेळेस आपल्याला फक्त जनावरच्या अंगावरचे गोचिड मारून उपयोग होणार नाही, तर जे आपल्या गोठ्यामध्ये ज्या काही फटी असतात किंवा ज्या काही भिंती वगैरे असतात तर त्यांना जी काही छिद्रे असतात, फटी असतात, खालची जी गुरे बसण्याची जागा असते तर त्या सगळ्याचे आपल्याला गोचिड नियंत्रण त्या जागेचे करणे गरजेचे आहे. याचबरोबर आपल्या गोठ्याच्या आजूबाजूचा जे परिसर असतो तिथे सुद्धा आपल्याला गोचिड नियंत्रणासाठी उपाय करणे गरजेचे आहे. आपण जर फक्त जनावरांच्या अंगावरच्या गोचिडांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा काहीही आपल्याला फायदा होणार नाही, काहीही उपयोग होणार नाही. गोचिड निर्मूलनासाठी आपल्याला मार्केटमध्ये भरपूर प्रकारची औषधे मिळतात, जसे की पोरॉन सुद्धा मिळते, गोचिडांना आपण वेगळे पाण्यात टाकून लावायचे औषध सुद्धा मिळते, इंजेक्शन सुद्धा मिळतात. तर आपण कधीही एकाच प्रकारचे औषध कंटिन्यू वापरणे योग्य नाही, तर दर 2-3 महिन्यातून आपण त्या औषधाचा
बदल केला पाहिजे, औषधामध्ये बदल केला पाहिजे. नाहीतर काय होईल, आपण एकाच प्रकारचे औषध, जसे की जर आपण यावेळेस सायपरमेथ्रिनचा उपयोग केला, तर आपण सायपरमेथ्रिनच जर वर्षभर वापरत बसलो तर त्यामुळे त्याची परिणामकारकता नाहीशी होऊन जाते, म्हणजे गोचिडांना त्याची सवय होऊन जाते आणि त्यामुळे त्या औषधाची परिणामकारकता नाहीशी होते आणि गोचिड मरणार नाही. तर ही गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी आहे आणि अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून कधीही दर 2-3 महिन्याला आपण जे गोचिडासाठी वापरणारे औषध आहे ते बदलत राहणे खूप गरजेचे आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी म्हणजे की जे जनावरांच्या अंगावर आपण गोचिडाच्या नियंत्रणासाठी औषधाची फवारणी करतो आणि जे आजूबाजूच्या परिसरात किंवा गोठ्यात फवारणी करतो, तर यामध्ये प्रमाण सारखे नसते. जनावरांच्या अंगावर फवारणीसाठी आपण जे प्रमाण वापरतो त्याच्या दुप्पट औषधाचे प्रमाण आपण गोठ्यात फवारणी करण्यासाठी वापरावे लागते, तेव्हाच ते प्रभावी ठरते आणि तेव्हाच कुठे जे गोचिड आहे ते आपल्याला नियंत्रित करता येऊ शकते. औषधांची फवारणी करताना ते औषध जनावरांच्या नाकातोंडात जाऊ नये किंवा जनावरांनी ते चाटू नये याची सुद्धा काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते, अन्यथा जनावर विषबाधा होऊन दगावण्याची शक्यता असते. गोचिड मारण्यासाठी जे आपण औषध वापरतो, ज्याला आपण गोचिडनाशके म्हणतो, तर गोचिड मारण्यासाठी वापरण्यात येणारे औषध हे फक्त पूर्ण वाढ झालेल्या गोचिडावरच त्याचा चांगला परिणाम होतो. पूर्ण वाढ झालेले गोचिडेच त्या औषधामुळे मरतात, पण जे अंडी असतात किंवा लहान पिल्ले असतात ते पूर्णपणे या औषधामुळे याचा नायनाट होत नाही. त्यामुळे एकदा फक्त फवारणी करून चालणार नाही, तर गोचिड नियंत्रणाचा जो आपला कार्यक्रम आहे तो वारंवार आपल्याला करावा लागेल. त्यावेळेसच आपण पूर्णपणे गोचिडावर नियंत्रण ठेवू शकतो. गोचिडांमुळे जनावरांमध्ये होणारे जे घातक रोग आहेत, तर खास करून गायीमध्ये जसे की बबेसिओसिस, थायलेरिओसिस आणि ॲनाप्लाझमोसिस हे 3 मुख्यत्वे खूप घातक रोग आहेत. तर जर आपण थायलेरिओसिसचा विचार केला तर त्यामध्ये आपल्याला काय लक्षणे पाहायला मिळतात, जसे की लिम्फ ग्लँड जे असतात, ज्याला लिम्फ ग्रंथी म्हणतात, त्यावर सूज येते, ते मोठ्या होतात. त्यानंतर जनावरांना तीव्र ताप येतो, 106-107 फॅरनहाइट पर्यंत त्याच्या शरीराचे तापमान जाते. त्यानंतर जनावरांना कावीळ होतो, ॲनिमिया होते, म्हणजे शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होते. आणि विशेष म्हणजे या रोगामध्ये जनावराला तीव्र स्वरूपाचा ताप असून सुद्धा जनावराचे खाणेपिणे चालू असते. त्याचप्रमाणे जे बबेसिओसिस असतात, तर बबेसिओसिस या रोगामध्ये जनावरात कॉफी कलरची युरिन होते, ज्याला आपण लाल लघवी म्हणतो. यामध्ये सुद्धा जनावरांमध्ये ॲनिमिया होतो. जनावराचे जे लिम्फ ग्लँड असतात, लिम्फ नोड असतात, त्यावर स्वेलिंग येते. जनावराचे खाणेपिणे कमी होते, जनावराला तीव्र स्वरूपाचा ताप असतो आणि ॲनाप्लाझमोसिसमध्ये सुद्धा याच रोगांसारखी आपल्याला लक्षणे पाहायला मिळतात. आणि ही 3ही रोग जवळपास खूप घातक रोग आहेत आणि वेळेत जर या रोगाचे निदान झाले नाही आणि त्याचे उपचार जर झाले नाही तर जनावर जगावण्याचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात असते. बबेसिओसिसमध्ये तर जनावर दगावण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. यामध्ये या 3ही रोगामध्ये जनावरांमध्ये ॲनिमिया होतो, रक्ताची कमी होते, त्यामुळे जनावराला थकवा जाणवतो, जनावर अशक्त होते आणि हिमोग्लोबिनची कमतरता झाल्यामुळे जनावराचा मृत्यू होतो. त्यामुळे या रोगांचे लवकरात लवकर निदान करून त्याचे उपचार करणे खूप महत्त्वाचे आहे. तर एकंदरीत गोचिड नियंत्रण जर नाही केले, आपण व्यवस्थित जर गोचिड नियंत्रण नाही केले तर त्याचा आपल्याला किती मोठे नुकसान त्यामुळे सहन करावे लागतील हे या व्हिडिओमधून मला आपल्याला सांगायचे होते. धन्यवाद.